काय झुंडचं आता तुम्ही पोस्टर पाहिलं, काहीतरी बोलत होता तुम्ही आता? सोलापूरच्या इतिहासाबद्दल सांगतो. सोलापूरमध्ये जेवढं काही थिएटर्स आहेत, कधी काळी या थिएटर्समध्ये अशी प्रथा होती की थिएटरमध्ये एखादा नवीन पिक्चर लॉन्च झाला तर थिएटरच्या बाहेर असे मोठमोठे पोस्टर लावले जायचे आणि त्याचं खास म्हणून पेंटिंग यल्लादासी यांच्यामार्फत करायचं. नुसता एकच पेंटिंग नसायचं, म्हणजे त्या पिक्चरचं सीन्स असायचे, त्या पिक्चरमधले विलन्स, त्या सर्वांना ते रेखाटून असं मोठमोठे पोस्टर लावायचे. शिवाय त्या एखाद्या पिक्चरमध्ये एखाद्या कलाकाराची चांगली भूमिका असेल तर त्याला हार देखील घालून असं मोठं स्टॅच्यू उभा करायचा. जसं जसं इंटरनेटचा प्रादुर्भाव वाढला आणि घरोघरी टीव्या झाले, पिक्चरकडे येणाऱ्या लोकांचं आकर्षण जसं कमी झालं, थिएटरला बघायलाच मिळेना. आता निदान कमीत कमी 15 ते 16 वर्षापासून हे बघायलाच मिळेना. आज पहिल्यांदा बघायला मिळालं बच्चनचं आणि नागराज मंजुळ्यांचं हा असा मोठा ते मोठा पोस्टर. बरं, तुम्ही नागराज मंजुळेंचा पिक्चर पाहिला का? हो, मोस्टली पाहतो त्यांचा पिक्चर. चांगले कलाकार, डायरेक्शन चांगलं असतं त्यांचं, पॅटर्न चांगला असतं त्यांचं पिक्चरमध्ये. आता यांनी या पिक्चरमध्ये बच्चनला घेतल्यानंतर काहीतरी स्पेशल असलं पाहिजे पिक्चर.